प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा 14 फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल भाग तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग खूप उशीर आला प्रेक्षकांनो, त्याबद्दल क्षमा असावी. आजचा भाग अंगावर शहारे काटा आणणारा भाग आहे. सुरुवातीपासून सांगते काय झालं ते पूर्ण ऐका. आता बघा, अर्जुन चिडलेला असतो. सुरुवातीला अर्जुन म्हणत असतो, आतापर्यंत मी पूर्णाजीच्या वचनामुळे बांधला गेलो होतो, त्यामुळे मी तन्वीचं खूप वागणं सहन केलंय, खूप टॉलरेट केलं मी तिला, पण आज मात्र तन्वीने सगळ्या मर्यादा क्रॉस केल्या आहेत. आता जर माझ्या बायकोला कोणी हात लावला किंवा तिच्या जवळ यायचा जरी प्रयत्न केला ना, तर गाठ माझ्याशी आहे. आता प्रिया खूप घाबरली आहे बरं का प्रेक्षकांनो. तिला माहिती आहे आता आपलं काही खरं नाहीये. कुसुम आली आहे तेवढ्यात. प्रतापराव चिडतात आणि म्हणतात, अर्जुन आता सायली तुझी बायको राहिलेली नाहीये. अरे काही सेकंदातच तुझं आणि तन्वीचं लग्न होणार होतं इथे. त्यावर अर्जुन म्हणतो, डॅड ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असती. असं म्हटल्यानंतर सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. आता बॅक टू अर्जुन सुभेदार झालाय. मग आता पुढे बघा, पूर्णाजीच्या वचनामुळे मी माझ्या बायकोला भेटू शकत नव्हतो. सायली म्हणते, मी गेले कित्येक दिवस तुम्हाला गाठायचा प्रयत्न करतेय, तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतेय. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं हो की आपणच एकमेकांचे जोडीदार होऊ शकतो, पण कोणतीही तिसरी व्यक्ती आपल्यामध्ये येऊच शकत नाही. हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होते. अर्जुन आणि सायली दोघेही रागाने बघतायत आता तन्वीकडे. आता मात्र सगळेजण संतापलेत आणि स्पेशली पूर्णाजी आणि रविराज त्यांनी खूप तमाशा केलाय. आता ही अस्मिता म्हणते, अर्जुन तू आता तन्वीशी लग्न नाही करणार. आता त्यावर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतच राहतात. आता पुढे काय करायचं. आता मात्र मजा येते प्रेक्षकांनो. पुढे बघा, आता लगेच प्रिया मोठ्याने आरडाओरडा करायला लागते आणि म्हणते, मला माहित होतं ही सायली लग्नात येणार आणि तमाशा करणार. हिला पूर्वीपासून माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं होतं. अर्जुन आज जर आपल्या दोघांचं लग्न नाही झालं ना, तर सांगते मी तुला, तू पूर्णाजीला दिलेलं वचन मोडशील अर्जुन. आता अर्जुनला आलंय टेन्शन. पूर्णाजीचं आता पुन्हा एकदा ही इमोशनल ब्लॅकमेल करते आणि म्हणते, तसं काही झालं तर पूर्णाजीचं काही बरं वाईट झालं ना, तर मला नाही सहन होणार. आता मला खरंच सहन होणार नाहीये. प्रियाला असं वाटतंय असं काहीतरी बोलून पुन्हा एकदा अर्जुनला इमोशनल ब्लॅकमेल करावं. आता पुन्हा एकदा रडायला लागते ती आणि म्हणते, बाबा सांगा ना अर्जुनला. आता रविराज तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सांत्वन देतात. अर्जुन आता विचार करायला लागलाय. रविराज खूप चिडतात आणि जोरात ओरडतात, अर्जुन यापूर्वी सुद्धा तू ही चूक केलेली आहेस, लक्षात ठेव. आता मात्र रविराज खूप चिडलेत आणि आता अर्जुनला त्यांनी मागच्या वेळची सगळी आठवण करून दिली आहे की कशा पद्धतीने अर्जुनने तन्वीशी लग्न मोडून सायलीशी लग्न केलं होतं, जे आपण मालिकेच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं. ते क्षण त्यांनी काही व्हिज्युअलाइज केलेत प्रेक्षकांनो. रविराज पुढे म्हणतात, माझ्या मुलीला त्या जखमेतून बरं करायला 2 वर्ष लागले मला. पुन्हा सगळं विसरून ती लग्न करायला तयार झाली होती तुझ्याशी, आणि तू काय करतोय आता. जर तू पुन्हा ती चूक केलीस ना अर्जुन, तर सुभेदारांना कुठेही तोंड दाखवायला जागा सुद्धा ठेवणार नाही मी. रविराज खूप चिडलेले असतात प्रेक्षकांनो. आता हे प्रतापराव सगळेजण त्या रविराजांकडेच बघतात. प्रतिमात्यांना जरा टेन्शन आलंय खरं, पण पुढे बघा प्रतिमात्याने काय सिक्सर मारलाय ते. अश्विन मध्ये पडतो आणि म्हणतो, ए काका, हे बघ तू ना जरा शांत हो. आणि तसंही आता दादाला ना तन्वीशीच लग्न करावं लागणार आहे, कारण त्याने पूर्णाजीला तसं वचन दिलंय. आता अश्विनने जेव्हा असं सांगितलं तेव्हा पूर्णाजीचं वचन आपल्याला तिथे व्हिज्युअलाइज केलंय. आता मात्र अर्जुनला आलं टेन्शन, काय करावं काय नाही, पण तरी त्याने अतिशय हुशारीने अश्विनला उत्तर दिलंय. अश्विन, त्यावेळेला पूर्णाजीची तब्येत बरोबर नव्हती, पूर्णाजीच्या जीवाला धोका होता, म्हणून मी ते वचन दिलं. आणि तूच मला सांगितलं होतंस ना की ती आता आउट ऑफ डेंजर आहे म्हणून. तर आता पूर्णाजीच्या तब्येतीला धोका नाहीये, त्यामुळे मी आता माझ्या बायकोशी लग्न करू शकतो. माझं पूर्णाजीवर खूप प्रेम आहे, पण माझ्या बायकोचं काय. आज ती अख्ख्या जगाशी लढून माझ्याशी लग्न करायला इथे पोहोचली आहे. मी तिला दगा देऊ शकत नाही. अर्जुन जेव्हा असं बोलतो तेव्हा सगळेजण म्हणजे सुभेदार त्याच्याकडे रागाने बघतायत. पण आता प्रेक्षकांनो पुढे बघा, मजाच मजा आहे. आता रविराज खूप चिडतात आणि आता म्हणतात, मला माहित होतं हे असंच होणार, म्हणूनच मी या लग्नाला परवानगीच देत नव्हतं. पण तन्वीला तिचं प्रेम मिळवायचं होतं ना, आणि पूर्णाईला त्यांचं वचन निभवायचं होतं, त्यामुळे हे सगळं करावं लागलं. आता पूर्णाजी संतापतात आणि म्हणतात, अर्जुन. आणि आता अर्जुनच्या समोर येतात बरं का. आता सगळेजण टेन्शन मध्ये, काय बोलतील पूर्णाजी. आता पूर्णाजी म्हणतात, हे बघ अर्जुन, प्रतिमा इथे नसताना तिच्या वचनाचा मी कायम मान ठेवला. आता ती परत आली आहे. आता माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे अर्जुन, त्यामुळे तुला आता
वचन पूर्ण करावंच लागेल अर्जुन. अर्थात पूर्णाजीने म्हणजे थोडक्यात सांगितलंय की तुला तन्वीशी लग्न करावंच लागेल. रविराज संतापतात आणि म्हणतात, अहो पूर्णाई, कशाला भीक मागताय त्याच्यासमोर पुन्हा पुन्हा. पूर्णाई, आता पुन्हा पुन्हा त्याच्यासमोर भीक मागू नका. आता सुद्धा तुम्ही तुमचं वचन निभवायला निकामी ठरलायत आणि आता तुम्ही फक्त माझ्या तन्वीचाच अपमान नाही केलाय, तुम्ही प्रतिमाचा सुद्धा अपमान करत आहात. आता प्रेक्षकांनो, प्रतिमात्या हे सगळं बारकाईने ऐकतायत बरं का. अर्जुनला आता टेन्शन आलंय, काय बोलावं, कसं बोलावं. आता मोठ्याने पुन्हा रडायला लागते तन्वी आणि म्हणते, बाबा मी आता असं काय करू. आता ती खांद्यावर म्हणजे डोकं ठेवून रडायला लागते रविराजांच्या. मग आता प्रतिमात्या या सगळ्यांच्या मधून समोर येतात पूर्णाईच्या आणि म्हणतात, पूर्णाई, या सगळ्याच्या मुळाशी तुम्हाला मी दिलेलं वचन आहे ना. मग पूर्णाजी पण शांतपणे म्हणतात, हो प्रतिमा. प्रतिमा त्या हे बोलायसाठी समोर येतात तेव्हा प्रिया आणि रविराज घाबरलेत आता. मग आता हे पूर्णाजी म्हणतात, हो बाळा, अगं त्या वचनातून जोपर्यंत मी मुक्त होत नाही ना प्रतिमा, तोपर्यंत मला चैन नाही ग पडणार. आता जेव्हा पूर्णाजी असं बोलतात ना, तेव्हा एकदम प्रतिमा आत्या म्हणतात, केलं, मी तुम्हाला त्या वचनातून मुक्त केलं, झालात तुम्ही मुक्त. असं म्हटल्यानंतर सगळेजण प्रतिमात्याकडेच बघत राहतात. असं काय बोलल्यात प्रतिमात्या. प्रतिमात्या पुन्हा म्हणतात, पूर्णाई, तुम्ही त्या वचनातनं आज मुक्त झालात. आता सगळे प्रतिमात्याकडे बघायला लागतात. आता पूर्णाजी जरा घाबरतात, असं का बोलते प्रतिमा. मग आता प्रतिमात्या अर्जुन आणि सायलीकडे बघतात. पूर्णाजी म्हणतात, अगं प्रतिमा, असं का बोलतीयस, काय म्हणायचंय तुला. मग आता प्रतिमात्या सगळ्यांकडे बघतात आणि म्हणतात, म्हणजे पूर्णाई, अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाचं जे वचन मला आठवत सुद्धा नाही, त्या वचनातनं मी तुम्हाला आज मुक्त करतेय. प्रतिमात्या जेव्हा असं बोलतात ना, तेव्हा त्यांचा आवाज घुमतोय असं त्यांनी दाखवलं. बघणारे सगळेजण आश्चर्यचकित झालेत. आता प्रिया घाबरते, रविराज सुद्धा. आता मात्र प्रेक्षकांनो, पूर्णाजीला समजेना पुढे काय बोलावं. आता प्रतिमात्या म्हणतात, आधी तर ना त्यांनी सगळ्यांचे आश्चर्यचकित चेहरे दाखवलेत, पण आता चैतन्य स्माइल करतोय, कुसुम खूप खुश आहे. चला, आता जे काही झालं ते खूप चांगलं झालं. पण आता पूर्णाजीला वाटतं आपल्या हातून काय चुकलं. आता पूर्णाजी म्हणतात, बेटा प्रतिमा, माफ कर ग मला. तू हे सगळं माझ्यावर नाराज होऊन बोलतेस ना. हे बघ, तू ना बेटा काळजी नको करूस, मी अजूनही अर्जुनला लग्नाला भाग पाडू शकते. आता पूर्णाजी जेव्हा असं बोलतात ना प्रेक्षकांनो, तेव्हा प्रतिमा त्या इतकं सुंदर उत्तर देतात ना. त्या म्हणतात की भाग पाडेल. अहो, या शब्दातच सगळं आलं हो पूर्णाई. अहो, आपले तिन्ही मुलं त्यांच्या मनाविरुद्ध हे आयुष्य एकमेकांच्या सोबत काढतील. अहो नाही हो पूर्णाई, इतकं कुठलंच वचन मोठं नसतं. आज अर्जुनचं लग्न जर तन्वीशी झालं तर एक नाही पूर्णाई, 3 आयुष्य उद्ध्वस्त होतील आणि मला माझ्या वचनामुळे हे झालेलं चालणार नाहीये पूर्णाई. ऐका, माझं ऐका. तुम्ही 20 वर्षापूर्वी जे काही स्वतःवर बंधन घालून घेतलंय ना, त्या बंधनातनं मी तुम्हाला आज कायमचं मुक्त करतेय. आता प्रतिमा त्या असं बोलतात ना, तेव्हा खूप आश्चर्यचकित झालेत सगळे. प्रेक्षकांना तुम्ही इमॅजिन करू शकता किती म्युझिक आणि प्रत्येकाचे चेहरे इथे व्हिज्युअलाइज केले असतील. पण आता कल्पनाताई चिडतात ना. कल्पनाताई म्हणतात, अगं प्रतिमा, तू असं का बोलतेस. या विश्वासघाती मुलीसाठी तू तुझ्या मुलीला त्रास देतेस. तुझ्या मुलीला तू अगं प्रतिमा, तू तुझ्या मुलीच्या विरोधात जातीयेस. प्रेक्षकांनो, काय उत्तर दिलंय प्रतिमात्याने या प्रश्नावर. तुम्ही सगळेजण टाळ्या वाजवाल. प्रतिमात्या म्हणतात, नाही ग, अगं नाही ग कल्पना, अगं मी माझ्या दोन्हीही लेकींचा विचार करतेय. कल्पना, अर्जुनचं तन्वीवर किंचित सुद्धा प्रेम नाहीये. मग मला सांग, अर्जुन आणि तन्वीचा संसार सुखाचा कसा होईल. अर्जुनचं फक्त सायलीवर प्रेम आहे. आता मात्र प्रिया संतापते बरं का प्रेक्षकांनो. तिला लक्षात येतंय की आता सगळी बाजू निसटली आहे तिच्या हातातनं. प्रतिमात्या कल्पनाताईंना काय भारी उत्तर देतात. आता प्रिया एकदम प्रतिमात्याच्या समोर येते आणि म्हणते, ए आई, हे बघ, तू असं हवं तेव्हा तुझं वचन बदलू नाही शकत. हे बघ पूर्णाजीने ठरवलंय ना, तिने ठरवलं म्हणजे ठरवलं. आता आई, तुला तुझं वचन पाळावंच लागेल. प्रिया खूप अग्रेसिव्ह होऊन बोलते बरं का. आता अजून तर काही नाही, प्रतिमात्याने साडकन कानाखाली मारलीये. पुढे बघा प्रेक्षकांनो काय झालंय. आता प्रतिमात्या खूप सॉलिड उत्तर देतात तिला. बरं बेटा, आधी तर शांतपणे बोलतात, काही हरकत नाहीये. तुला वाटतंय ना की मी माझं वचन निभवावं. तन्वी, तुझा असाच हट्ट असेल ना तर माझं उत्तर ऐक. सगळेजण प्रतिमात्याचं उत्तर ऐकायला आतुर झालेत. प्रतिमात्या म्हणतात, पूर्णाईने काय वचन दिलं होतं की त्यांच्या नातवाचं लग्न माझ्या लेकीशी होईल, हो की नाही. प्रिया मान डोलावून हो बरोबर आहे असं म्हणते. मग प्रतिमात्या म्हणतात, बेटा सायलीनं माझी लेकच आहे. ये बात प्रतिमात्या. नागराज बघतच राहतो प्रेक्षकांनो. प्रतिमात्या म्हणतात, सायली माझी लेकच आहे.
तिने माझ्यासाठी आतापर्यंत ती प्रत्येक गोष्ट केली आहे, जी गोष्ट एक सख्खी मुलगी तिच्या आईसाठी करेल. तिने माझ्यासाठी खूप काही केलंय. आणि प्रेक्षकांनो, खरंच आहे प्रतिमात्याचं. प्रतिमात्याने जे जे सांगितलं ना, ते सगळं आपल्याला आतापर्यंतचं तिथे दाखवलंय त्यांनी, की सायलीने त्यांच्यासाठी अंगाई गीत म्हणलं, सायलीने त्यांची स्मृती परत यावी म्हणून वाटेल ते केलं. प्रतिमात्या ते उपकार विसरल्या नाहीत प्रेक्षकांनो, पण सुभेदार मात्र ते उपकार अगदी सहजतेने विसरले. प्रतिमात्याने झालेले सगळे उपकार ऐकवून दाखवले तिथे सगळ्यांना, म्हणजे ते फक्त दाखवले त्यांनी तिथे चित्र. आणि मग प्रतिमात्या पूर्णाजी जवळ जातात आणि म्हणतात, पूर्णाई, म्हणूनच आज माझ्या लेकीचं लग्न अर्जुनशी होतंय, म्हणजे माझं वचन मी निभवतीये असंच समजूयात आपण पूर्णाई. आता असं बोलल्यानंतर काय बोलणार प्रेक्षकांनो कोणी, म्हणजे वचन पण निभवण्यात आलंय आणि कोणाचंही मन सुद्धा दुखवलं गेलेलं नाहीये. म्हणजे पूर्णाजी आणि या प्रतिमात्याचं. प्रिया गप्प गार झालीये प्रेक्षकांनो, थंडगार पडलीये प्रिया. आता सायली खूप इमोशनल होते आणि म्हणते, प्रतिमात्या, तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही माझ्या पाठीमागे उभा राहाल. आणि आता प्रतिमात्याने जे हॉस्पिटलमध्ये वचन दिलं ना प्रेक्षकांनो, आता ते वचन इथे आपल्याला दाखवण्यात आलंय आणि प्रतिमात्यांना पण ते आठवतंय. प्रतिमात्यांनी सांगितलं होतं, बेटा तुला जेव्हा माझी गरज लागेल ना, तेव्हा मी तुझा आधार बनून उभं राहील. आता सायलीने ते वचन आठवून दिलंय आणि सायली आता रडायला लागते. प्रतिमात्या, आज तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलात. पण आता सायली आणि प्रतिमात्या दोघींच्या डोळ्यात अश्रू आहे. रविराज म्हणतात, प्रतिमा, हे बघ तू चुकीचं करतेस. मला नाही हे पटत आहे. खरं तर रविराजांचं मन पण कुठेतरी हेलावलं गेलंय प्रेक्षकांनो, पण तन्वीच्या प्रेमापोटी ते थोडेसे डिस्टर्ब आहेत. ते प्रतिमात्याला म्हणतात, हे बघ प्रतिमा, तू तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो ना मी, त्याचा गैरफायदा घेतेस ना तू. प्रतिमात्या निशब्द झाल्यात. आता नागराज मध्ये बोलतो, हो वहिनी, तू हे सगळं चुकीचं करतेस. तुला वाटतंय तू न्याय बी करतेस, पण तू आमचं नुकसान करते बरं का. आता नागराज जेव्हा असं बोलतो ना, तेव्हा अर्जुन म्हणतो, कुठलं नुकसान रे काका, तुझं कुठलं नुकसान होतंय. नागराज एकदम घाबरतो आणि म्हणतो, नो नो नो, नुकसान नाही तर काय, तन्वी माझ्या मुलीसारखी आहे ना, तिच्या आयुष्याचं नुकसानच होतंय ना, बघ कसे हाल झालेत तिचे. मग आता त्या सुमन काकू म्हणतात, अहो हे बघा, तुम्ही ना शांत व्हा, त्रागा नका करू, भाऊजी आणि पूर्णाई मिळून घेतील ना काय निर्णय घ्यायचा आहे तो. आता प्रेक्षकांनो बघा, सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय आतापर्यंत एपिसोड दाखवलाय, सगळ्यांनी लाईक करायला विसरू नका. प्रेक्षकांनो, काल आपल्या चॅनलवर सगळ्यात हायेस्ट कमेंट्स आणि लाईक होते. थँक्यू सो मच प्रेक्षकांनो, भरभरून प्रेम देताय तुम्ही, असंच प्रेम कायम असू द्यात. अर्जुन आता पूर्णाजीला म्हणतोय, पूर्णाजी, तू एका वचनात अडकली होतीस म्हणून तू मला दुसरं वचनात अडकवलंस, पण आत्ताच प्रतिमात्याने माझ्या आणि तन्वीच्या या लग्नाच्या वचनातनं तुला मुक्त केलंय पूर्णाजी. आता मला माझं 7 जन्माचं वचन निभावू दे आणि मला माझ्या बायकोशी पुन्हा लग्न करू दे पूर्णाजी, मला तुझा आशीर्वाद हवाय. आता त्याने सायलीचा हात धरलाय बरं का प्रेक्षकांनो, सगळ्यांच्या समोर. सगळेजण बघतच राहतात. प्रियाचा जीव थोडा थोडा होतोय. प्रिया रागाने बघते अर्जुन सायलीकडे. रविराजांच्या डोळ्यात खरं तर पाणी आहे, पण ते एक्सेप्ट करत नाहीये ही गोष्ट. आता अर्जुन म्हणतो, माझं जिच्यावर प्रेम आहे ना पूर्णाजी, तिच्या सोबत मला लग्न करायची परवानगी दे ग पूर्णाजी. अर्जुन खूप प्रेमाने परवानगी मागतोय पूर्णाजीकडे, पण कसलं काय प्रेक्षकांनो, सुभेदार अजून आकडलेलेच आहेत. पण आता आगे आगे देखो होता है क्या. आता ही प्रिया ओरडते बरं का प्रेक्षकांनो, आता खरं सीन आहे. आता प्रिया म्हणते, ए पूर्णाजी, अगं हा फक्त परमिशन मागायचे नाटकं करतोय. काय स्वार्थी झाला रे तू अर्जुन, तुला काहीच कसं वाटत नाही रे. पूर्णाजीच्या तब्येतीचा जरा पण विचार नाही ना तुला. या वयात पूर्णाजीला हे धक्के सहन होणार आहे का अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, तू मध्ये मध्ये बोलू नकोस तन्वी, मी माझ्या आजीशी बोलतोय, तुला मध्ये बोलायची गरज नाहीये आमच्या दोघांच्या. पण तरी प्रिया ऐकते का. प्रिया आता काय बोलते बघा प्रेक्षकांनो. प्रिया म्हणते, अर्जुन, अरे ही तुझी चूक नाहीये, या नीच मुलीने तुला आंधळ केलंय. आता जेव्हा प्रिया नीच हा शब्द उच्चारते ना प्रेक्षकांनो, तेव्हा रविराज आणि प्रतिमा दोघंही तिच्याकडे रागाने बघतात. आता प्रिया पुढे म्हणते, कोणाच्याही घरात शिरायचं आणि श्रीमंत मुलांना तिच्या जाळ्यात ओढायचं, एवढंच काय तर येते या सायलीला. प्रिया एवढ्या आवेशाने बोलत असते हे सायलीबद्दल, पण प्रतिमात्याला हे सहनच होत नाही. आता पुढे प्रिया काय म्हणते, ही 1 नंबरची बाजारू मुलगी आहे. सायलीला खूप राग येतो. आता त्यापेक्षा जास्ती ही अर्जुनचं रक्त खवळतं. आणि आता मात्र सगळ्याची पर्वा न करता प्रतिमात्या समोर येतात आणि साडकन कानाखाली वाजवतात या प्रियाच्या. बाप रे बाप, काय प्रसंग दाखवलाय प्रेक्षकांनो, अंगावर काटा आलाय. सगळेजण तोंडातच बोट घालतात. हे काय झालं. रविराजांना पण
नवल वाटतंय. आता मात्र प्रतिमा त्या सणसणीत उत्तर देतात या प्रियाला आणि म्हणतात, जिभेला आवर घाल तन्वी. ह्या असलं काहीतरी बोलून तू सायलीची नाही तर स्वतःची लायकी दाखवून देतेस. अरे देवा, प्रेक्षकांनो, प्रियाला काय बसलीये. आतापर्यंत कधीच बसली नसेल प्रियाला, एवढ्या जोरात कानाखाली बसलीये. आता रविराजांनाही समजत नाही काय झालं. आता ते तन्वीला म्हणतात, तन्वी ए ए बेटा, अगं तू खाली बैस बरं. आता अर्जुनलाही काही करायची गरजच पडली नाही. प्रेक्षकांनो, सगळ्यात बेस्ट सीन आहे हा. आता पुढे बघा काय घडलंय. रविराज तन्वीला समजवत असतात आणि आता अर्जुन सगळ्यांना सांगतोय, मी मिसेस सायलीन सोबत पुन्हा लग्न करतोय. आता अर्जुनने परमिशन घातली सगळी मागे. आता तो म्हणतोय की मी मिसेस सायलीनशी पुन्हा लग्न करतोय. सगळेजण अर्जुनकडे रागाने बघायला लागतात. आता अर्जुन म्हणतो, मी तुमच्या सगळ्यांची परवानगी मागून बघितली पण नाही मिळाली मला परवानगी. आता मला काहीही फरक पडत नाहीये. मी आता सायलीशी लग्न करणार म्हणजे करणार. पण आता प्रेक्षकांनो, खरा चमत्कार पुढे. अरे काय चमत्कारवर चमत्कार दाखवलेत आज. अमेझिंग. आता तो सायलीचा हात धरतो आणि सायलीला म्हणतो, आत्तापासून मिसेस सायली, तुमचं आणि माझं वेगळं आयुष्य असणार आहे. अर्जुन जेव्हा असं बोलतो तेव्हा सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता सगळ्यांच्या लक्षात येतंय की अर्जुन हातातनं गेला. अर्जुन म्हणतो, चला मिसेस सायली. सायली म्हणते, थांबा हो, मला असं लग्न करायचं नव्हतं. याआधी आपण लग्न केलं तेव्हा आपली कुठलीच माणसं आपल्या सोबत नव्हती. आता मला आपली माणसं हवी आहेत. आपल्या लग्नामध्ये सगळ्यांचा आशीर्वाद हवाय. पण कोण आशीर्वाद देणार प्रेक्षकांनो? एक प्रतिमा आत्या सोडल्या, चैतन्य, कुसुम सोडले तर कोणीच नाही. पण पुढे बघा प्रेक्षकांनो, या सगळ्यांना कैद केलंय यांनी. मजा आली. आता अर्जुन म्हणतो, मला नाही वाटत मिसेस सायली हे सगळे आपल्याला आशीर्वाद देतील. चला इथून. आता अर्जुन सायलीला घेऊन बाहेर जाणार असतो. तेवढ्यात प्रतिमा आता या दोघांना थांबवतात आणि म्हणतात, थांबा अर्जुन, सायली. अर्जुन, तू आतापर्यंत प्रत्येक गोष्ट सायलीच्या मनासारखी केली आहेस, मग आता का माघार घेतोयस बेटा? आता दोघेही एकमेकांकडे भांबवल्यासारखे बघतात. कल्पना ताईंना येतोय आता प्रतिमा आत्याचा राग. पण बघा पुढे काय घडलंय. चैतन्य आवाज देतो आणि म्हणतो, अर्जुन थांब जरा. आता चैतन्य आलाय अर्जुनच्या समोर आणि अर्जुनला म्हणतोय, हे बघ अर्जुन, प्रतिमा आत्या म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे. हे बघ, तुम्हाला दोघांना ना आता सगळ्यांसमोरच लग्न करायला हवं. म्हणजे तुमच्या नातेवाईकांच्या समोर लग्न झालं ना तर तुमच्या लग्नावर कुणीच शंका घेणार नाही. त्यामुळे थांब, इथेच लग्न करा तुम्ही दोघे जण, कुठेही जाऊ नका. हो अर्जुन, तू सगळ्यांसमोर लग्न कर म्हणजे तुझ्या लग्नावर कोणाला शंका येणार नाही नंतर. या मजा आ गया. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघून स्माइल करतायत. प्रतिमा त्या खुश झाल्यात. आता बघा, चैतन्य तिथे दारात उभा आहे. अर्जुनने सायलीला मंडपात आणलंय आणि आता अर्जुन तिथे बसणार असतो खाली विधींसाठी. तर आता सगळे सुभेदार संतापतात आणि ठरवतात की इथे थांबायचंच नाही. आता प्रिया घाबरून गेली आहे. प्रिया, रविराज ताडकन उभे राहतात. कोणाला समजे ना काय करावं काय नाही. अर्जुन आता गुरुजींना म्हणतो, गुरुजी सुरू करा. गुरुजी मंत्रविधीला सुरुवात करणारच तेवढ्या प्रतिमा त्या खूप खुश झालेल्या असतात. पण आता प्रतापराव म्हणतात, तुम्ही दोघे जण जर आमच्या मनाविरुद्ध लग्न करणार असताल ना तर आम्हाला इथे थांबायचं नाहीये. कल्पनाताई म्हणतात, हो चला इथून जाऊयात. मला हे सगळं बघण्याची अजिबात इच्छा नाहीये. खरं तर प्रेक्षकांनो, मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. पण हे सगळ्यांच्या म्हणजे रागाचा अर्थ समजत नाहीये. असो, पण आता रविराज पण म्हणतात, मला सुद्धा हे बघण्याची अजिबात इच्छा नाहीये. सुमन, नागराज, चला इथून. आणि प्रतिमाला थांबायचं असेल ना तर तिची मर्जी. आता प्रतिमाला खरं तर वाईट वाटतंय रविराजांचं हे वागणं बघून. आता हे सगळेचे सगळे निघालेले असताना चैतन्य जाऊन पटकन दरवाजा लावतो. कुसुम आणि चैतन्य दोघेही जण दरवाजासमोर उभे राहतात. आता प्रिया संतापते आणि म्हणते, काय चाललंय हे सगळं, जाऊ द्या आम्हाला, सरक बाजूला कुसुम. आता मात्र चैतन्य हात जोडून उभा आहे. आता कुसुम म्हणते, अगं प्रिया, कधीतरी दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानायला शिक. अगं तुझ्या लहानपणीच्या मैत्रिणीचं लग्न आहे. सायली तुझ्या लहानपणीचीच मैत्रीण आहे ना ग. अगं हसत हसत तिच्या लग्नात सामील हो ना. पण प्रिया खूप रागाने बघते आता कुसुमकडे. मग चैतन्य म्हणतो, काका मावशी प्लीज इथून जाऊ नका. मी इथे असलेल्या सगळ्या मोठ्या माणसांची माफी मागतो. पण आता अर्जुन सायलीचं लग्न लागल्याशिवाय मी तुम्हाला कोणालाही इथून जाऊ देणार नाहीये. आता मात्र पूर्णाजी ओरडत म्हणतात, चैतन्य दार उघड, आम्हाला बाहेर जाऊ दे. चैतन्य म्हणतो, सॉरी पूर्णाजी, मी दार उघडणार नाहीये. आता मात्र प्रतिमात्या म्हणतात, पूर्णाई, प्रताप, रविराज ऐका ना माझं. आता प्रतिमात्या सुद्धा हात जोडतात आणि म्हणतात, हात जोडते मी तुम्हा सगळ्यांसमोर, प्लीज जाऊ नका. हे लग्न बघून जा. अर्जुन आणि सायलीचं लग्न तुमच्या समक्ष होऊ द्या. आता प्रतिमात्याने रिक्वेस्ट केल्यानंतर कोणाला एक शब्दही बोलता येत नाही. आता प्रतिमात्या म्हणतात, एवढं माझ्यासाठी कराल ना, मग कोणाला काही एक शब्दही बोलता येत नाही. प्रेक्षकांनो, सगळं
कोणीही उत्तर देत नसतं तेव्हा प्रतिमात्या म्हणतात माझ्यासाठी. मग आता सगळे अगदी चिडीचूप झालेत, खाली मान घालून उभेत नुसते. आणि मग काय, अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. अर्जुन आता म्हणतो, ए सुमन काकी, तुला माझे स्माइलिंग फोटो बघायचे होते ना लग्नातले, आता तू बघ माझ्या चेहऱ्यावर कशी स्माइल येते ते. प्रेक्षकांनो काही म्हणा, धमाका धमाका, अगदी ब्लास्टर, काय म्हणू मी, मला शब्द सुचेनासे झालेत. आता तुम्हीच मला शब्द कळवा. असला भारी एपिसोड आहे. मी तुम्हाला सुरुवातीला जास्ती मध्ये मध्ये बोलले नाही कारण सगळ्यांना इतकी उत्सुकता आहे ह्या एपिसोड मध्ये काय झालं. खरं तर माझे शब्द इकडे तिकडे होते, आज माफ करा मला, कारण मी पण खूप एक्सायटेड होते. प्रेक्षकांनो सकाळपासून वाट बघतोय आपण या एपिसोडची. अगदी ट्रेंडिंग असा हा आजचा भाग आहे. एकदम लव्ह यू अर्जुन सायली, काय म्हणू प्रेक्षकांनो, डोळ्यात अश्रू आलेत. आता अर्जुन म्हणतोय गुरुजी चला सुरू करा सगळे विधी पुन्हा. आणि आता अर्जुन आणि सायली बसले तिथे जाऊन. आता सगळे विधी सुरू होत आहेत आणि कमीत कमी 10-15 मिनिटं त्यांनी हे विधी दाखवले. अरे बट आगे देखो एक और सरप्राईज आहे. आता सगळे जण तिथे आहेत. आता हा चैतन्य दाराजवळ उभा आहे. कुसुम पटकन सायलीची बॅग घेऊन येते आणि तिला मुंडावळ बांधते. आणि आता सायली खुश आहे, त्यांचे सगळे विधी सुरू झालेत. त्या दोघांच्या लग्नाची गाठ वगैरे बांधली आहे. प्रियाला हे सगळं सहन होत नाहीये. प्रतिमात्याच्या चेहऱ्यावर फुल ऑन स्माइल आहे. काय काय सांगू तुम्हाला मी प्रेक्षकांनो. आजचा भाग रात्री टीव्हीवर बघायला मिस करू नका. ठरलं तर मग. आणि प्रेक्षकांनो आता तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं. 59% लोक अजूनही विदाऊट सबस्क्राईब करता बघतायत, कारण आता खूप स्ट्रिक्ट होणार आहे हे सगळं. पुढे काही सांगता येत नाही, माझं काही होऊ शकतं आता, म्हणजे माझंच काय सगळ्यांचंच होईल झालं तर. पण म्हणून म्हणते प्रेक्षकांनो, एकदा तरी माझ्या नशिबात ते सिल्वर बटन येऊ द्या प्लीज प्लीज प्लीज. आता इथून सगळे लग्नाचेच विधी दाखवले त्यांनी. प्रिया राग तिच्या डोक्यावरची मुंडावळ काढून फेकून देते आणि सगळे प्रतिमा आत्याच्या आग्रहाखातर मनात नसताना सुद्धा गपगार होऊन हे लग्न बघताय. आता दरवाजा वाजतो आणि चैतन्य दरवाजा उघडतो. आता कोण आलं असेल बरं, गेस करा गेस करा. तर मधुभाऊ आलेत प्रेक्षकांनो, एकदम तयार होऊन आलेत मस्त स्वतःच्या लेकीच्या लग्नासाठी. मधुभाऊ आल्यानंतर सायली एकदम खुश होऊन जाते. चैतन्य दरवाजा उघडून म्हणतो, अरे वा मधुभाऊ तुम्ही. मधुभाऊ खुश झालेत. आता काय, सायली तर एकदम खुशमखुश झाली आहे मधुभाऊंना बघून. आधी मधुभाऊ आल्या आल्या तिथे प्रतिमात्याला नमस्कार करतात आणि प्रतिमात्या सुद्धा स्माइल करून मधुभाऊंना रिस्पॉन्स देतात की नमस्कार म्हणून. प्रेक्षकांनो जे रक्ताचं असतं ना ते एकमेकांकडे बरोबर ओढ घेतं. हे काय सुरेख दाखवलंय त्यांनी आज मालिकेमध्ये. हॅट्स ऑफ टू ठरलं तर मग ऑल ऑफ युअर टीम. खरंच प्रेक्षकांनो. आता सायली हसते आणि म्हणते, मधुभाऊ तुम्ही आलात. मधुभाऊ म्हणतात, काय करू बेटा, अगं लेकीच्या लग्नाला आल्याशिवाय राहवलं नाही गेलं ग मला. लेकीच्या पाठवणीसाठी आल्याशिवाय राहवलं नाही गेलं ग मला सायली. मधुभाऊने असं म्हणल्यानंतर लग्नाचे विधी पुन्हा एकदा सुरू करण्यात आले प्रेक्षकांनो. आणि आता लग्नाचे विधी इथून पुढे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं त्यांनी दाखवलेत. अर्जुन सायली दोघेही प्रतिमात्याकडे बघून स्माइल करतायत ते विधी सुरू असताना. चैतन्यकडे बघून स्माइल. प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड आज खूप खूप लेट आला, पण काय थेट आला नाही प्रेक्षकांनो. अमेझिंग. अर्जुन आणि सायलीच्या डोळ्यात आनंद अश्रू आहे. प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांना आजच्या त्या व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता कोणाकोणाचे चेहरे लटकलेत तुम्ही इमॅजिन करूच शकता. आता अर्जुनने फायनली मंगळसूत्र घेतलेत सायलीला गळ्यात घालण्यासाठी आणि हा क्षण अतिशय भावूक आणि इमोशनल पूर्वक त्यांनी दाखवलाय. सायली आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे. या दोघांचं प्रेम जिंकलंय आणि त्यांनी आज जे विशेष प्रेमाचा दिवस निवडला ना प्रेक्षकांनो, त्यासाठी कमाल. ऑल ऑफ यू लाईक, म्हणजे खूप खूप शुभेच्छा आणि लाईक या टीमसाठी प्रेक्षकांनो. अर्जुनने आता सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि हा प्रसंग त्यांनी खूप वेळ रंगवलाय. म्हणजे तो जेव्हा मंगळसूत्र घालतो तेव्हा या दोघांच्याही डोळ्यात अश्रू आलेत, म्हणजे माझ्याही डोळ्यात आलेत की खरं या दोघांचं प्रेम जिंकलं. आणि आता प्रतिमा आत्या पण रडतायत, चैतन्य रडतोय, मधुभाऊ रडतायत की फायनली या दोघांनी इतके श्रम केले, आपण किती नावं ठेवले, काय काय केलं. मी पण नावं ठेवत होते तुमच्या बरोबर बऱ्याच वेळेला, पण प्रेक्षकांनो शेवटी प्रेम जिंकलं. प्रेक्षकांनो अमेझिंग एपिसोड दाखवला, अमेझिंग, दुसरा शब्दच नाहीये. अर्जुन त्याच्या डोळ्याने असं खुणवतो सायलीला की आता सगळं छान होणार आहे, काहीच काळजी करू नका. आता या दोघांची परीक्षा संपली का प्रेक्षकांनो? तर नाही, अजून या दोघांना बऱ्याच परीक्षा द्यायच्या. तर आता सायली आनंद व्यक्त करतेय, चैतन्य स्माइल करतोय. आता पूर्णाजीकडे बघतो अर्जुन अपेक्षेने, पण पूर्णाजी तोंड वाकडं करतात. तरीही अर्जुन आणि सायली खुश आहेत असं ते एकमेकांना दाखवतायत आणि खरंच ते खुशच आहेत प्रेक्षकांनो, अगदी मनापासनं. आता या प्रतिमात्याने भरभरून आशीर्वाद दिलाय आणि मधुभाऊने सुद्धा असं लांबूनच हात दाखवलेत, दोन्ही हात, की बेटा
खूप खुश राहा, यशस्वी व्हा आणि आता लवकरात लवकर आम्हाला नातवंडाचे तोंड दाखवा. आता हे सगळं इथून एकही डायलॉग नाहीये प्रेक्षकांनो, फक्त म्युझिकली त्यांनी हे दाखवलंय. चैतन्य अर्जुनला खुणवतो, हो गया बॉस, हो गया, जमलं रे जमलं. पण आता प्रियाचं काय पुढे प्रेक्षकांनो, काय करेल आता प्रिया? मजा आली की नाही आजचा भाग बघायला? प्रत्येकाने अगदी कालच्या सारखेच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हा सगळ्यात महत्वाचा एपिसोड होता. पण आता प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा भाग संपवलाय. पण आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत अर्जुन आणि सायलीचे राहिलेले लग्नाचे विधी पूर्ण झालेत. पण आता रविराजांनी ठरवलंय की या गोष्टीचा बदला घ्यायचा. रविराज खूप संतापलेत प्रेक्षकांनो. पण आता पुढच्या भागात मधुभाऊंनी सगळं पाठवणी वगैरे केली आहे. अर्जुनचा कान त्यांनीच पिळलाय, असं बरंच काय काय दाखवलंय त्यांनी. आता बघूयात उद्या काय काय दाखवतात पुढे. पण आता प्रिया संतापली आहे. रविराज प्रियाच्या चेहऱ्यावरनं असे हात फिरवतात, बेटा टेन्शन घेऊ नको. दुसऱ्यांदा प्रिया तोंडावर आपटली आहे प्रेक्षकांनो. लग्न मोडणं हे एक फार मोठी गोष्ट आहे. आता अश्विनशीचं लग्न होतं का हे पुढे बघूयात काय काय घडतंय. तर फायनली अर्जुन सायलीचं लग्न झालं. आता पुढच्या भागात लग्न करून दोघेही घरी आलेत. पण आता सुभेदार सायली सोबत अर्जुनची बॅग सुद्धा बाहेर फेकून देतात. आता या दोघांपुढे मोठा प्रश्न आहे, कुठे जायचं, कुठे राहायचं. पण प्रेक्षकांनो, माझा असा अंदाज आहे की हे दोघेही जण प्रतिमा आत्याच्याच घरी जातील. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि सॉरी, तुम्हाला सगळ्यांची क्षमा मागते, खूप उशीर झाला आज, कारण एपिसोड तिकडनंच आलेला नव्हता. प्रेक्षकांनो, तुम्ही सगळ्यांनी संयम ठेवला आणि वाट बघितली त्यासाठी खूप आभार. पण आता ही मालिका सध्या फेमस आहे ना, त्यामुळे आता ही मालिका ते केव्हा पाठवताय याचा भरोसा नाहीये. त्यामुळे वाट बघा, एपिसोड तुम्हाला नक्की येईल. आजच्या सगळ्या पेशन्ससाठी खूप खूप आभार. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा, ठरलं तर मग.